कोकणात उबाठाला मोठा धक्का बसणार आहे। राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असून शिर्डी येथील 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना उबाठाला ओहोटी लागायला सुरुवात झाली आहे अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली। उद्धव ठाकरेंना जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारतात, नंतर वाऱ्यावर सोडतात असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेस खासदार कल्याण काळे उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले। मंत्रीपद हुकल्यानंतर शेरोशायरी करत सत्तारांनी सूचक विधान केलं। मी पुन्हा येईन असं म्हणत एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। तुम्ही मुख्यमंत्री आहात तर आता खरी मजा येईल। मराठा द्वेष नसेल तर आरक्षण द्या, नाहीतर राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटलांनी नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाचं दर्शन घेतलं। मराठ्यांना आरक्षण मिळू दे तसंच शेतकऱ्यांना बळ मिळू दे असं साकडं त्यांनी घातलं। दीपक केसरकर यांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी आपण नाराज नसल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं। मंत्र्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा दिल्या असून नाराजीनं राज्य चालत नाही तर मेहनतीनं चालतं असं केसरकर म्हटलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त सपत्नीक जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। यावेळी तळी भंडारा करण्यात आला। मल्हार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राम शिंदेंच्या हस्ते पार पडला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटीचे प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी केलेल्या विनंतीनुसार एसआयटीमध्ये 9 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज दुसऱ्यांदा सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। दरम्यान तपासासंदर्भात आढावा घेत एसआयटी स्थापन झाल्याची माहिती देखील घेतल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण ताजं असतानाच केजमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केजचे माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळेंना तब्बल 3 लाख रुपयांसाठी लुटण्यात आलं। ज्ञानेश्वर इंगळेंना एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी केलेली आहे। जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोवर मुंडेंनी मंत्रिपदावर राहू नये असं शिंगणे म्हटले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे। उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उसळलेल्या दंगलीनंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। यावेळी अनेक दुकानं आणि 4 चाकी वाहनं पेटवून देण्यात आली होती। यानंतर प्रशासनानं गुरुवारपर्यंत पाळधी गावात संचारबंदी लागू केली। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद झाल्यानं राडा झाला। या राड्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जळगाव पोलिसांनी पाळधी गावातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज जमा केलं। दरम्यान व्हिडिओ बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध घेतला जातोय। पाळधी जाळपोळ प्रकरणात दोन्ही गटानं दिलेल्या तक्रारीवरून 30 ते 35 जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली आहे। न्यायालयानं या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पाळधी गावात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून दुपारी 1 तास सूट देण्यात आली होती। यावेळी महिलांनी किराणा दुकानावर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली। गडचिरोलीमध्ये 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं। तारक्का उर्फ विमला या जहाल माओवाद्यानं देखील सरेंडर केलं। 38 वर्षांपासून माओवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि येत्या काळात माओवाद संपुष्टात येणार अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। ज्यांनी केडर निर्माण केलं त्यांचं आत्मसमर्पण झालं। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची या मोहिमेत मोलाची मदत झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे आभार मानले।
जहाल माओवादी नेता तारक्का यानं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. दरम्यान आत्मसमर्पण करणाऱ्या 11 माओवाद्यांना पुनर्वसनासाठी अतिरिक्त 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. बीड शहर पोलीस ठाण्यात नवीन 5 पलंग आणण्यात आले होते आणि विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड आहे. त्यामुळे हे पलंग नेमके कुणासाठी आणले याची चर्चा सुरू झाली होती. आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत. तर नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी असा टोलाही रोहित पवार यांनी लगावलाय. संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनवरून पोलिसांनी हर्षकुमारला ताब्यात घेतलं होतं. क्रीडा विभागातील घोटाळ्याप्रकरणी आरोपी हर्षकुमारची 10 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर उर्वरित मालमत्ता देखील जप्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली आहे. धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय ढवाळे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तहसीलदार मृणाल जाधव यांनी दाखल केली आहे. तर तहसीलदार भ्रष्टाचार करत असल्याचं ढवाळे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अधिकाऱ्यांमधील या वादामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होते. धाराशिवच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वादाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. विशाखा समितीकडे प्रकरण वर्ग केलं जाणार असून दोषींवर 2 दिवसात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कागदी कपाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कागदी कपाचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा झटका देण्याची तयारी सुरू केली आहे. एसटीच्या तिकिटात 15% भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. तर महिलांना मात्र 50% सवलत कायम आहे. सरत्या वर्ष अखेरीस धडकलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता नवीन वर्ष उजाडताच कमी झाली आहे आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे. तापमानात 4 अंशांनी वाढ झाल्यानं दिवसाचा पारा 37 अंशांवर जाणार आहे. एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वायफाय सुविधा विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सुरू ठेवता येईल आणि त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या असून येत्या 8 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं यासाठी राज्याचं पहिलं AI धोरण तयार करा असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील असंही त्यांनी म्हटलंय. डिसेंबरमध्ये जीएसटीच्या रूपानं 1.77 लाख कोटी रुपये गोळा केले गेले. गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं होतं आणि त्या तुलनेत हे यंदा 7.3% वाढलेलं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं डिजिटल देयक कंपन्यांसाठी मुदत 2 वर्षांनी लांबवलेली आहे. बाजार हिस्सा 30% मर्यादित राखला जावा यासाठी NCPIनं मुदत लांबवली आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रातील सर्वाधिक बाजार हिस्सा असणाऱ्या गुगल पे आणि फोन पेला मोठा दिलासा मिळालाय. बँकांच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये सलग 5व्या महिन्यात घट नोंदवण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून हे समोर आले. वैयक्तिक कर्जांवरील मध्यवर्ती बँकेच्या निर्बंधानंतर बँकांच्या कर्जवाढीला लक्षणीय पाचर बसली आहे. प्रजासत्ताक दिनाची यापुढे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाहीये. महाराष्ट्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनानं शाळेमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले. मुंबई उच्च न्यायालय परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगाराच्या जागेबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाचा परिसर आणि शौचालय स्वच्छ करण्याचं कार्य यामध्ये दिलं जाणार असून उमेदवाराला 52,000 पगार देण्यात येणार आहे.
आणि आता एक मोठी बातमी, बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी शासनाच्या वतीनं एसआयटीची स्थापना केली गेली आहे। आयपीएस बसवराज तेली यांचं या तपासाचं ते नेतृत्व करतील। एसआयटी मार्फत एकूण 10 जणांवर या तपासाची जबाबदारी दिली गेलेली आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल असा विश्वास व्यक्त होतोय। बसवराज तेली सध्या पोलीस उपमहानिरीक्षक आहेत। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाली आणि कालच बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या तपास प्रकरणाला वेग प्राप्त झालाय, तर या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। मुंबई विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयामध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम 25% पूर्ण झालेलं आहे। ही कामं जून 2025 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करते। राज्यातील बाजारामध्ये जवळपास 2,17,904 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2,451 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारामध्ये मक्याची 5,098 इतकी आवक झाली आहे, तर त्याला 2,303 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 46,374 इतकी आवक झाली आहे, तर सोयाबीनला 4,032 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। नवीन वर्षात तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे। राज्यातील शाळांमध्ये देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले। त्यात ध्वजवंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, खेळ असे उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सोन्या चांदीचे भाव उच्चांक ठरले असून सोन्यामध्ये 10 ग्रॅम मागे 13,200 रुपयांनी तर चांदीमध्ये प्रति किलो मागे 17,000ची वाढ झाली आहे। तर विशेष म्हणजे दर वाढ होऊन देखील सोन्या चांदीची विक्रमी विक्री झाली आहे। भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे। यावेळी विनोद कांबळीनं नवीन वर्षाचा आनंद घ्या, दारूचं व्यसन करू नका, व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं, व्यसनमुक्त आणि आनंदी राहा असा सल्ला चाहत्यांना दिला। राज्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झाली आहे। डिसेंबर अखेर 58,68,728 हेक्टरवर पेरणी झाली आहे। मका, करडईच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारीच्या पेरणीमध्ये घट झाली आहे। जानेवारी अखेर रब्बीतील पेरण्या होतात, त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे। सध्या अग्निशमक दलाच्या ताफ्यामध्ये 22 बंब आणि 5 टँकर आहेत, त्यामुळे नवीन वाहनं खरेदी करण्यासाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केलाय। यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यास 15 ते 16 मजल्यापर्यंत पाणी मारण्याची क्षमता असणारे 5 बंब घेतले जाणार आहेत। बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर केल्यानंतर कराड असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये 5 नवीन पलंग मागवण्यात आले। या घटनेमुळे कराडसाठी जेलमध्ये पलंग मागवल्याच्या चर्चा रंगल्यात। यावर रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केलाय, तर पोलिसांसाठी पलंग मागवल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय। ठाण्यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं बांधकाम व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याचं समोर आलंय। या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेनं 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली होती, मात्र सेलिब्रेशन करताना नागरिकांनी नियमांच्या चौकट मोडून जल्लोष साजरा केला। अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल 90 लाखांचा दंड चलनाद्वारे वसूल केला। नवी मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं पुन्हा सोप्या पर्यायाची निवड केली आहे। पुन्हा 3 महिन्यांसाठी टँकर बंदी करण्यात आली आहे। 4 जानेवारीपासून 4 मार्चपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे। वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते आहे। तापमानाचा पारा घसरल्यानं हृदयविकारासह श्वसन विकाराचा देखील धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना अनुदान देण्यात आलेलं आहे। याचं आता लेखापरीक्षण होणार असून खर्चाची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। माहिती न दिल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल।
थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी पुणे पालिकेनं आता कठोर भूमिका घेतली आहे। त्यानुसार थकबाकीदारांच्या मिळकतदारांच्या मिळकतीचं नळजोड तोडण्यात येणार आहे। यासाठी परिमंडळ निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। गौतम अदानींना नव्या वर्षात जोरदार धक्का बसलाय। तामिळनाडूच्या द्रमुक सरकारनं राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचं ग्लोबल टेंडर रद्द केलंय। आणि आता एक मोठी बातमी, मी पुन्हा येईन हे वाक्य पुन्हा एकदा चर्चेत आलं, पण यावेळी अब्दुल सत्तार यांनी हे वाक्य म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। यावेळी काँग्रेसचे खासदार कल्याण काळेही उपस्थित होते आणि यावेळी मंत्रिपद हुकल्यावरून शेरो शायरी करत सत्तारांनी सूचक वक्तव्य केलं। तर एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। सत्तार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। मी पुन्हा येईल, कुठे येईल याची गवाही देतो। जहां भी रहेगा वही रोशनी लौटाऊंगा। किसी चिराग को अपना, ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती, वो अपना उजाला खुद लेता है और दूसरों को देता है। काही लोक म्हणतात सिल्लोड, अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार। लातूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये 55 मद्यपी चालक आढळून आले। त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर 461 जणांवर कारवाई केली आहे आणि 3,41,000चा दंड वसूल केलाय। शासकीय खरेदी केंद्रावर धान्य, भरड धान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे। त्याकरता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती, मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं शासनानं नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। देशाच्या दृष्टीनं गेल्या वर्षी 1901 पासून सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय, तर देशाच्या सरासरी तापमानात गेल्या वर्षात 0.65 अंश सेल्सिअसनं वाढ झाली, तर किमान तापमान 0.90 अंश सेल्सिअसनं वाढलंय।